एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतात। एकनाथ शिंदेंचा निवडणुकीतला स्ट्राइक रेट हा ठाकरेंपेक्षाही जास्त, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य। तर टाळा लावून राज ठाकरेंना अटक करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच, विधानसभेचं बोललोच नव्हतो, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। 225 ते 250 विधानसभेच्या जागा लढवणार, राज ठाकरेंची घोषणा। राज ठाकरेंचं राजकारण हे मॅच फिक्सिंगचं, गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅच पर्यंत कधी पोहोचलेच नाहीत। संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। मी बोलल्यावर संजय राऊतांच्या काही गोष्टी पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरेंचा इशारा। योग्य वेळी मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी, जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा। शिंदे आणि पवारांमधील बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा, ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। शरद पवार हे शिंदेंना वेगळ्या कारणांसाठी भेटले असतील, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींच्या घशात घालू देणार नाही, संजय राऊतांचं उत्तर। धारावीतील स्क्वेअर फुटाचा भाव बघितला तर तुम्हाला राजकारण कळेल, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरेंची प्रतिक्रिया। माझ्या नादी कुणी लागू नये, नंतर पश्चाताप होईल, फडणवीसांनी माझ्या विरोधात ढाक्कूमाक्कूम उभे केले, जरांगे पाटलांची राणेंसह फडणवीसांवर टीका। विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडले, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य। मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी यांना सोडलंय, अशा बोंडेंना मी रोज गुंडाळून टाकतो, मनोज जरांगेंचाही हल्लाबोल। चंद्रचूड यांची नातवंड सुप्रीम कोर्टात विराजमान झाल्यावर न्याय मिळेल, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवर सामनातून उपहासात्मक टिप्पणी। मुश्रीफांविरोधात कागलमधून लढण्यासाठी पवार गटाकडून भाजपच्या समर्जित घाटगेंना 2 वेळा संपर्क, घाटगेंनी अद्याप पवार गटाचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, सूत्रांची माहिती। भाजपच्या हरिभाऊ बागडेंच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, फुलंब्री विधानसभेची जागा द्या, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवारांची मागणी। पूजा खेडकरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, यूपीएससीने उमेदवारी रद्द केल्यानं पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात याचिका। नाशिकमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 12 तरुणांची सुटका, 20 तासांनंतर गिरणा नदीत अडकलेल्या तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू।